सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 80 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या. आता रवी शेठ पांडू शशीकडे बघून हसत होते. मग इतक्या डॉक्टरही आले, शशीला चेक करून गेले. मग रवी शेठ पुन्हा त्याला काळजी घे म्हणून निघून गेले. आणि आता मात्र शशी चंद्रावर जाम भडकला होता आणि म्हणाला, ए गावंढळ मुली, तुला काही गरज होती का सगळ्या गावभर करायची की मी तुला आय लव्ह यू म्हणालो? आणि चंद्रा म्हणाली, का आता का तुला राग येतोय? कळू दे की सगळ्याला तू किती उलट्या काळजाचा आहेस. मी तुला इतकं वाचवलं, तुला इतकं सांभाळलं, तुझी सगळी कामं करते आणि त्या बदल्यात माझं आभार मानायचं सोडून तू मला आय लव्ह यू म्हणतोस? मी अख्ख्या चाळीला ओरडून ओरडून सांगणार की तू मला काय म्हणाला. आणि आता शशी उठला. त्याला रागच आला या गावंढळबाईचा आणि तिला भिंतीसोबत दाबली आणि तिचं तोंड दाबलं आणि म्हणाला, गप्प बस माझी आई, तुला माहीत तरी आहे का आय लव्ह यूचा अर्थ? चंद्रा त्याचा हात बाजूला काढून तावानं म्हणाली, तूच म्हणालास ना आय लव्ह यू म्हणजे इथून निघून जा. आणि शशी म्हणाला, नाही ग चंद्रा, तुला कसं सांगू, बिनडोक कुठली. चंद्रा म्हणाली, मग काय अर्थ होतो याचा मग? आणि शशी म्हणाला, अगं त्याचा अर्थ होतो की मी तुझ्यावर. आणि शशी पुन्हा थांबला. त्याला आता शुद्ध मराठीतून बोलता येईना की मी तुझ्यावर प्रेम करतो. हे इंग्लिश बोलणं खूप सोपं असतं असं त्याला वाटलं. आणि चंद्रा म्हणाली, बोल की, आता का थांबला? आणि शशी म्हणाला, सांगतो, संध्याकाळी सांगतो, पण आता गप्प बस, कोणाला काही बोलू नको. मग संध्याकाळ पण झाली. शशी तर आता जखम बरी होईपर्यंत कुठे जाणारच नव्हता. आणि आज नेमका पिक्चर आला. चाळीच्या मधोमध मोकळ्या मैदानात पिक्चर लावला. सगळी म्हातारे कोतारे बायका मुलं अंथरून पांघरून घेऊन जागा पकडून बसले. 7 वाजल्यापासूनच. चंद्रानं त्याला जेवायला वाढलं आणि सारखीच म्हणायची, लवकर उरक की, मला जायचंय जागा धरायला. आज माहेरची साडी पिक्चर आणलाय, तू पण येतोस का? आणि शशीनं तोंड वाकडं केलं आणि म्हणाला, मला नाही आवडत आणि तू पण नाही जायचं. आणि चंद्रा म्हणाली, मग तू आराम कर, मी जाती, मला बघायचंय. आणि शशी म्हणाला, नको ना जाऊ, मला करमायचं नाही. चंद्रा म्हणाली, घरातला TV फोडलास ना, तो असता तर तू पण बघत बसला असतं की नाही, आणि तुला करमलं बी असतं. राग आणि भीक माग असं काम आहे बघ तुझं, आणि मी पण बसली असती की मग तुझ्यासोबत बघत. शशी म्हणाला, घरातला TV कुठे बघत होतीस तू? तो तुझ्यासाठीच होता, पण तू अख्ख्या चाळीला पिक्चर दाखवत होतीस. आणि आता घरातला TV फुटला म्हटल्यावर बाहेर जातेस का बघायला? काय जायचं नाही तो पिक्चर बघायला, असा शशी तिला थोडा आवाज वाढवून अधिकारानं म्हणाला. आणि चंद्रा म्हणाली, ए मी तुझी बायको नाही बरं का, माझ्यावर इतका रुबाब करायला. मी जाणार म्हणजे जाणार, 20 रुपये वर्गण दिली आहे. शशी म्हणाला, आणि पिक्चर कधी सुटणार? चंद्रा म्हणाली, 12 वाजता. तसं शशीच्या तोंडावर 12 वाजल्या. आणि शशीला आत्तापासूनच कंटाळा आला एकट्याला बसायचा. आणि मग आता त्यानं आयडिया केली. आता तो पटपट खातच नव्हता, उगीचच हळूहळू घास चावायचा आणि मुद्दाम वेळ लावायचा तिनं पटकन जाऊ नये म्हणून, कारण त्याचं जेवण झाल्याशिवाय ती जाणार नव्हती. आणि आता ती त्याच्या मागं लागली होती, उरक उरक म्हणून, आणि मोठे मोठे घास घे म्हणायची. त्याचे छोटे छोटे घास बघून म्हणाली, अरे मोठ्या मोठ्या गावाची नावं घे की, काय खेळत बसलास, तुझ्या नरड्याला बोळ नाही का? शशी म्हणाला, मग तू मला भरव ना, मी छोटे छोटे घास घेतोय तर. आणि चंद्रा आता पुढं सरकली. तिनं खरंच त्याला भरवायला सुरुवात केली, मोठे मोठे घास घेऊन. आणि त्यानं आता तिचा हात पकडला आणि तिच्या तोंडाकडे घेऊन जात म्हणाला, तू पण खा. पण आता तिला इतकी घाई झाली होती पिक्चर बघायला जायची आणि तिचं सगळं लक्ष बाहेरच होतं, त्यामुळे त्याच्यातलं प्रेम तिला दिसलंच नाही. आणि तिनं नाही नाही माझं झालंय जेवण म्हणून त्याला सगळं चारलं आणि म्हणाली, मला जाऊ दे, परसून नरसून माझी जागा धरली असेल दोघांच्या मध्ये.
आता चंद्रा म्हणाली. दोघांच्या मध्ये परसून हरसून जागा धरली आणि शशीनं डोळे मोठे गेले आणि शेवटच्या घासाचा त्याला ठसकाच लागला आणि म्हणाला, काय दोघांच्या मध्ये तुझ्यासाठी जागा? चंद्रा म्हणाली, हो त्यात काय. आणि आता पटकन ती निघून सुद्धा गेली आणि शशी ओरडून म्हणाला, अगो माझी औषधं तरी दे ना. आणि चंद्रा बाहेरूनच म्हणाली, काढून ठेवली आहेत, घे तेवढी आणि खा. तशी पण मी इथनं गेल्यावर मग कोण देईल? तुझी तूच घेशील ना. आता शशी खूप अस्वस्थ झाला. आता ही जाणार गावढळ मुलगी आणि त्या 2 मुलांच्या मध्ये बसणार का? हिला अक्कल तरी आहे का? असं म्हणून शशी वैतागला आणि त्यानं औषध घेण्याऐवजी सिगारेटच घेतली आणि पेटवली आणि बसला ओढत आणि रागा धूर काढत होता. आणि 2-3 सिगारेट त्यानं सलग ओढल्या. काही वेळातच त्याला सुद्धा डुलका लागला. आणि आता पिक्चर सुरू होता. चंद्राची झोप लागली होती आणि त्याचवेळी चंद्राचे केस तिच्या डोळ्यावर आले. परसूनं तिच्याकडे बघितलं आणि त्याला ती खूप आवडली आणि त्यानं हळूच तिच्या चेहऱ्यावरचे केस बाजूला केले आणि ओठांवरून बोट फिरवलं आणि चंद्रानं लाजून त्याचा हात हातात घेतला आणि परसूनं तिच्या खांद्याभोवती हात टाकला आणि तिला मिठीत घेतलं. असं काहीसं शशीनं स्वप्नात बघितलं आणि तो खडबडून जागा झाला आणि म्हणाला, नाही, तिनं तिथं बसता कामा नये. असं म्हणून बाहेर उठून गेला तिला बघायला. आणि आता पिक्चर सुरू झाला होता. पिक्चरमधल्या सासूनं केलेले आणि त्या सावत्राईने केलेले अलका कुबलचे हाल बघून अडाणी भोळ्या बायका तोंडाला पदर लावून, डोळ्याला पदर लावून, नाकाला पदर लावून रडत होत्या. चंद्राच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं आणि त्याच्यासोबतच त्या सावत्राईचा भयंकर आणि त्या सासूचा सुद्धा भयंकर राग आला. कारण तिला पण सावत्राई होती ना आणि सावत्राया अशाच असतात, नालायक. आणि तिला खरंच परसू आणि नरसूच्या मध्ये जागा मिळाली होती, पण थोडं अंतर ठेवून ती बसली होती. आणि कधीही कोणाचाही अन्याय सहन न करणारी चंद्रा, तिला तो पिक्चर काय आवडच ना. इकडं शशी मात्र फेऱ्या घालत होता. सारखा खोलीच्या बाहेर येऊन बघत होता की ती कुठे बसली आहे, पण नीटसं काही दिसत नव्हतं. आणि त्यानं निरखून बघितलं आणि त्याला चंद्रा दिसली आणि चंद्रानं सुद्धा त्याच्याकडे बघितलं आणि तो तिथूनच तिला आत ये, घरात ये असं कुणवायचा आणि चंद्रा मान हलवून नाही म्हणायची. आणि त्याच वेळी आता पिक्चरमध्ये आली की बिजली, आणि ती बिजली म्हणजे जणू काही चंद्राला स्वतःचंच रूप वाटलं. सडेतोड बोलणारी, तडकीफड वागणारी, अगदी तळपणाऱ्या विजेसारखी बिजली. आणि चंद्राला ती खूप आवडली आणि तिचं गाणं लागलं, काल सपनामधी माझा सजना ग माझी पप्पीच घेऊन गेला. आणि आता चंद्रा त्या बिजलीच्या जागी स्वतःला बघायला लागली आणि तिने तिच्या खोलीकडे पाहिलं तर तिला तिथे उभा असलेला शशी दिसला. आणि काही महिन्यांपूर्वी चंदनपूरमध्ये त्या रात्री ज्यानं तिच्या तोंडात तोंड घालून पप्पी घेतली तोही आठवला. आणि तिच्या मनात दोघांचंही कॉम्बिनेशन झालं, कारण तिला त्यानं घेतलेलं चुंबन आवडायचं आणि तिच्यासमोर असलेला शशीचा चेहरा आवडायचा. आणि तो त्यावेळी असं आवेगानं चुंबन घेणारा शशीच आहे असं तिला वाटलं. त्याचा चेहरा तिनं पाहिला नव्हता, पण शशीचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर होता. आणि त्या शरीराला तिने शशीचा चेहरा जुळवला मनातल्या मनात आणि ते पूर्ण चित्र तिला पुन्हा दिसायला लागलं. आणि आता तो तिला स्वप्नामध्ये चुंबन घेत आहे असं चंद्रा बघत होती. आणि चंद्राला कधी झोप लागली तिला कळलंच नाही आणि ती पेंगायला लागली आणि सारखी पडायची. शशी आता खाली आला आणि त्यानं बघितलं की चंद्रा डाव्या बाजूला परसूच्या खांद्यावर पडली होती, पण त्याच्या खांद्यावर मान न टाकता पुन्हा जागी व्हायची. शशी आता हळूच आला आणि परसूला म्हणाला, तिथून उठ. तसा परसू बाजूला गेला. चंद्रा पूर्ण झोपेत जाऊन तिनं मान टाकली ती टाकलीच, पण आता मान शशीच्या खांद्यावर पडली आणि स्वप्नामध्ये तेच गाणं बघत होती आणि तेच चुंबनाचं चित्र बघत होती. आणि आता तिनं दोन्ही हातांनी शशीच्या हाताला घट्ट मिठी मारली आणि लाडातच त्याच्या खांद्यावर तिनं तिचं डोकं घासलं आणि झोपली. आणि तिच्या इतक्या जवळ आल्यानं शशी मात्र घायाळ झाला होता आणि त्याच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली होती. त्यामुळे सगळे त्यांच्याकडे बघून थोडे थोडे हसायचे.
चंद्रानं आधीच त्याच्या सांगितलेल्या खोट्या प्रेम कहाणीविषयी सगळ्यांना माहीतच होतं. तेव्हापासूनच ते तिला वहिनी म्हणायचे आणि शशीला दादा म्हणायचे. आणि एक मुलगा म्हणला, दादा अहो वहिनी झोपल्या की, तुम्ही त्यांना खोलीत घेऊन जा. पण आता शशीच्या खांद्याला जखम होती, तो तिला उचलू शकत नव्हता आणि दुसऱ्या कोणी उचललेली त्याला चालणार नव्हती. आणि तो म्हणाला, असू दे, तिची झोप होऊ दे इथेच. आणि आता पिक्चर संपला. शशीला सुद्धा डुलका लागला. तोही तिच्या डोक्याला डोकं लावून झोपला. सगळे उठून गेले आणि ते दोघे मात्र तिथेच झोपले. आणि सकाळी शशीला जाग आली, चंद्रालाही जाग आली, ते सार्वजनिक नळावरच्या बायकांच्या भांडणानं. आणि त्यावेळी मात्र ते खाली झोपलेले होते, तेही चंद्राचं डोकं त्याच्या हातावर. दोघेही खडबडून जागे झाले आणि प्रचंड लाजले. येणारे जाणारे त्यांच्याकडेच बघून हसत होते. तशी आता चंद्रा उठली, पळतच खोलीमध्ये गेली. शशीसुद्धा डोकं खाजवत तिकडे तिकडे बघून लाजून आतमध्ये पळाला. आणि त्यानं बघितलं तर चंद्रा बाथरूममध्ये घुसली होती. आणि जशी ती आंघोळ करून ओले केस मोकळे सोडून बाहेर आली, तसा शशी तिला समोर दिसला. आणि शशीनं तिला अडवली आणि तिच्या प्रसन्न देखण्या रूपाकडे टक लावून बघू लागला. चंद्रा लाजून मान खाली घालून त्याच्या डाव्या बाजूनं निघाली आणि तो तिथेही तिला आडवा गेला. मग ते उजव्या बाजूनं ती निघाली आणि त्यानं हात आडवा लावून तिला अडवलं. आणि तो तिच्याकडे एकटक बघत होता. तिनं मात्र मान खाली घातली होती आणि हळूच लाजून म्हणाली, सोड की माझा रस्ता, मला जाऊ दे, तुला काय पाहिजे का? आणि शशी तिच्यावरची नजर न हटवता म्हणाला, हो, मला तू पाहिजे. तसं तिनं चमकून आणि पोटात गोळा येऊन त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, म्हणजे? आणि शशी म्हणाला, म्हणजे मला तुझा थोडासा वेळ पाहिजे. मला स्पंजिंग करतेस का? डॉक्टरांनी आंघोळ करू नका असं सांगितलंय, त्यामुळे स्पंजिंग करावं लागेल. आणि मग स्पंजिंगसाठी विचारल्यावर तिनं लाजून होकार दिला. शशीनं तिच्यावर नजर रोखतच दुसऱ्या हातानं त्याच्या शर्टची बटणं काढून टाकली आणि तिच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, वर बघ आणि कर सुरू. तशी चंद्रानं खूप खूप लाजून तिची नजर वर उचलली आणि त्याच्या भारदस्त विशाल छातीचं दर्शन तिला झालं आणि तिच्या हृदयाची धडधड प्रचंड वाढली. ओठ कोरडे पडायला सुरुवात झाली आणि पूर्ण शरीरभर प्रणय भावना उसळून आल्या. आणि खवळलेल्या महासागरात उंच उंच लाटा याव्यात तसं तिच्या शरीरात प्रणयाच्या लाटा उसळू लागल्या. आणि शशीनं तिच्याकडे पाठ केली आणि हात वर करून तिला शर्ट काढण्याचा इशारा केला. आणि चंद्रानं खूप खूप लाजून बाजूला बघितलं आणि त्याचा शर्ट काढून टाकला. मग त्यानं तिच्याकडे स्पंज दिला. तिनं तो पाण्यात भिजवला, पिळून घेतला आणि हे सगळं ती भारावून गेल्यासारखी मंत्रमुग्ध अवस्थेत करत होती. आणि आता तिनं त्याच्या पाठीवर स्पंज ठेवला. तसं शशीला थंड लागलं आणि त्यानं आहा असा उद्गार त्याच्या तोंडातून बाहेर काढला. तसं तिनं नकळतच त्याच्या पाठीवर हात ठेवला आणि म्हणाली, काय झालं? आणि शशी पुन्हा थोडा हसून म्हणाला, किती गरम पाणी आहे, थोडं थंड करायचं ना. आणि वेडी चंद्रा कोणत्या जगात होती काय माहीत, तो तिची गंमत करतोय हेही तिच्या लक्षात नाही आलं. आणि ती म्हणाली, हो का, थांब, मी त्यात गार पाणी घालते आणि कोमट करून आणते असं म्हणून ती तिथून निघाली. तसं त्यानं तिच्या हाताला पकडलं आणि तिला त्याच्यासमोर घेतली, अगदी छातीच्या खूप जवळ घेतली. आणि उघड्या शशीला स्वतःच्या इतक्या जवळ बघून चंद्राची चलबिचल सुरू झाली. आणि तिनं तिचा डावा पाय उजव्या पायावर ठेवला आणि तिच्या भावनांना आवर घालायला लागली. मग त्यानं तिच्या हाताला हिसका दिल्यामुळे तिचे ओले केस सगळे गळ्यात आले होते एका बाजूनं आणि भिजलेल्या काही बटा चेहऱ्यावर रुळत होत्या. आणि अप्रतिम दिसत होती चंद्रा, अगदी लावण्यवती दिसत होती. आणि ती आता आणखीन थांबू शकत नव्हती. मग त्याला हळूच म्हणाली, सोड की, गार पाणी करून आणते. शशी म्हणाला, पण जे ऑलरेडी गार आहे त्याला आणखीन काय थंड करशील?
तशी चंद्रा म्हणाली, पण तू तर आता म्हणालास की पाणी गरम लागतं. शशी म्हणाला, म्हणजे तुझं लक्षच नाही. बोल, कुठे आहे तुझं लक्ष? चंद्रा आता गप्पच बसली, कारण तिचं लक्ष तर सगळंच्या सगळं त्याच्या उघड्या शरीरावर होतं. आणि पुन्हा शशी तिला म्हणाला, बोल ना, कुठे आहे लक्ष तुझं? माझ्याकडे ना. असं म्हणून तो आणखीन तिच्याजवळ एक पाऊल सरकला. तसं चंद्राच्या नाकासमोर आणि डोळ्यासमोर त्याची भारदस्त छाती आली आणि तिच्या पोटात खड्ड्यांवर खड्डे पडायला लागले आणि तिचे श्वास फुलायला सुरुवात झाली. आणि मदनाच्या पुतळ्यासारख्या सुंदर असलेल्या शशीची मोहिनी चंद्राला पडायला सुरुवात झाली. आणि त्याच्या इतक्या जवळ असल्याने तिला गरम व्हायला लागलं आणि ती वितळून जाईल की काय असं तिला वाटलं. आणि चंद्रा एक पाऊल मागं सरकली, तसा शशी एक पाऊल पुढे सरकला. चंद्रा अजून मागं सरकली, शशी पुन्हा पुढे सरकला. आणि चंद्रा अजून मागं सरकली, पाठीमागं बेडला धडकली आणि बेडवरच पडली. आणि शशी तिच्या अंगावर हळूच झुकला आणि त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याच्या खूप जवळ आला. आणि त्यानं तिच्या रसरशीत लाल चुटूक ओठांकडे बघितलं आणि स्वतःच्या ओठांवरून जीभ फिरवली आणि म्हणाला, चंद्रा, मला तू हवी आहेस. आणि आय लव्ह यूचा अर्थ मराठीत होतो की की मी असं तो म्हणायला लागला. आणि चंद्रा आता खूप आतुरतेने त्याच्या तोंडातून ते शब्द ऐकत होती, अगदी जीवाचे कान करून. आणि शशी म्हणाला, त्याचा मराठीत अर्थ होतो की मी तुझ्यावर. आणि इतक्यात दरवाजावर जोरजोरात थाप पडली. दोघेही घाबरले. चंद्रा लाजून आत पळून गेली आणि शशीनं वैतागून म्हणाला, कोण आहे? आणि बाहेरून आवाज आला, डॉक्टर आहे, ड्रेसिंग करायला आलोय. आणि शशीला त्या डॉक्टरचा खूप राग आला. आणि डॉक्टर तर 10 वाजता येणार होता. आता वाजले 8:30 आणि नको तेव्हा टपकला म्हणून त्याचेच हातपाय मोडावेत आणि त्याला ड्रेसिंग करून पाठवावं असं शशीच्या डोक्यात आलं.